तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आजच्या मसली शंकरपटामध्ये जी जोडी विजय झाली ते इथं तुम्हाला जोडी दिसत आहे। आज मसली शंकरपटामध्ये जी मोठी गावची टीम आहे ते संपूर्ण म्हणजे विजय झाली। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला मित्रांनो शेअर करा। बघू शकता इथे तुम्हाला दिसत आहे की आजची जे विजय झालेली जोडी। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। सर बैलांची ओळख करून द्या। हा साजन आणि तो जरका हा साजन आणि तो जरका। आता म्हणजे तुमच्याकडे किती बैल आहेत? माझ्याकडे आता आमच्याकडे असं नाही राहत। आमच्या टीम म्हणजे सगळ्याचे बैल आणि सगळेच मालक हो। तर आमचं तसं राहते बिलकुल म्हणजे कुणी कुणाचा बैलवाला हिशोबच नाही। सगळ्याचेच बैल आहे इथं काम करणारही असेल त्याचेच बैल। हो धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल। थँक्यू धन्यवाद। तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो आजच्या मसली शंकरपटामध्ये या टीमची जोडी विजय झालेली आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी सर तुम्हाला आमच्या टीमकडून शुभेच्छा। धन्यवाद धन्यवाद। सर परिचय द्या। हा मी बबलू जायस्वाल, सिंदेवाई, तहसील सिंदेवाई, जिल्हा चंद्रपूर। सर आजच्या जोडीबद्दल सांगा। आजची जोडी हे गौरीची जोडी आहे। गौरीची जोडी आहे तर ती गौरीची जोडीचा विजय झाला आणि त्याचा आनंद आम्ही चांगला घेत आहे। हो तर सर आजच्या जोडीमागे किती मेहनत केली होती? मेहनत ते पोरगीच खूप मेहनत करते। ते बैला पूर्ण मेहनत तेच करते। त्या बैलांचं सगळं चारा पाणी हे ते जे आहे वर्षभराचं ते पटात आल्यानंतरच माणूस राहते, पण त्या अगोदर सगळे ते करते। आज ते 8व्या 9व्या वर्गामध्ये आहे ते लहानपणापासून ते करते आणि एकाच जोडीचं नाही 3-4 ज्या काही जोड्या असतात तिथे त्यांचं सगळ्यांचं चारा पाणी ती चांगल्या प्रकारे संगोपन करते। सर परिचय द्या तुमचा। मी अभय हिंगणेकर हिंगणा। तर शंकरपटाचा छंद म्हणजे कधीपासून आहे तुम्हाला? मला साधारणतः 92-93 पासून आहे। म्हणजे गुमगावला आमचे बबलू भैया यांची जोडी लागली होती त्या याच्यापासून आम्ही पटामध्ये आलो। साधारणतः 94-95 ची गोष्ट आहे ती। आमचे मित्र हुसेनभाई शेख हे आम्ही तिथूनच जोडलो। गुमगाव मोंढा जे पट होता तिथून तेव्हापासून आम्ही त्यांच्यासोबत जोडून आहे। तर आजच्या जोडीबद्दल काय सांगाल? आजची जोडी ही याच्या अगोदर झालेला होता त्यांचा एक गेम लाडबोरीला ते हारले होते। त्यांनी परत आम्हाला ऑफर दिली की तुमच्यासोबत परत खेळायचं आहे बा म्हणून। आम्ही जिंकल्यामुळे आम्हाला तयारी करावंच लागली त्यामुळे आम्ही हो म्हटलं आणि तो गेम झाला आजचा जे आपण सगळ्यांनी बघितला। परत दुसऱ्यांदा विजय झाला आमचा। दोन्ही वेळेस विजयी झाला। सर तुमच्या टीमबद्दल सांगा। भैया भैया आमची टीम एक नंबर। सगळे आपल्या कामात सगळे मालक परफेक्ट। सगळे मालक आमच्या याच्यामध्ये सगळे मालक आणि सगळे म्हणजे जबाबदारीने काम करतात। बैलापासून तर सगळ्या गोष्टी त्यांची प्रकृती बैलाला काही झालं तुरंत रात्री घरी येतात म्हणजे पोराचा फोन आला तरी धावत बैलापाशी म्हणजे बैलावर विशेष लक्ष देतात। आओ ना भैया इधर आओ ना, आओ इधर आओ। ये इधर संजू भैया हमारे हिंगना से, माधव भाऊ फडणवीस वो हमारे कुशाबराव जी। सर परिचय द्या तुमचा। सर संजय भोंडगे कुमगाव। तर आजच्या जोडीबद्दल काय सांगाल? आजच्या जोडीबद्दल म्हणजे मी यांच्यासोबत खूप वर्ष झाले जोडून जी सोबत आणि हुसेन भाऊ तर माझ्या जवळचे आहे एकदम नाही का, म्हणजे एकाच गावातले आम्ही नाही का। तर खूप वर्ष जोडून आहोत आणि ते चालू आहे। तर आज आनंद काय म्हणते तुमचा? एकदम गंगात मावत नाही असा आनंद आहे। आता तुम्हाला काय सांगू, जोडी जिंकणं जरुरी आहे आमची वाली मेन म्हणजे, बाकी काही नाही। तर कोणकोणत्या पटामध्ये जात असता मग? सगळ्या पटात जेवढे असेल तेवढे पट। मेन पट म्हणजे हा मछली मस्ती असते। नितेश सवार आमचे दिलीप भाऊ दिलीप भाऊ बद्दल काय सांगाल तुम्ही आज? दिलीप भाऊ आमचे घरचे सदस्य आहेत
आणि त्यांच्याबद्दल आता जितकं बोलायचं तितकं म्हणजे कमीच तितकं कमी आहे. आहे. आणि ते बाकीचा विषय आता नाही करता येणार. आमचे evergreen आहे, evergreen. नंबर वन सर्वात इमानदार व्यक्तिमत्व. आणि त्यांच्याबद्दल आम्हाला लोकांनी काय बोलले ते नंतरचा विषय, आणि पण आम्हाला सर, काय घेणं देणार. सगळं इमानदार व्यक्तित्व आहे. परिचय द्या तुमचा. माझे नाव गौरी कालिदास सुकारे, तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर, राहणार मोठेगाव. आजच्या जोडीबद्दल मला एवढा आनंद नाही की मला खूप त्या बैलांवर. तर मित्रांनो, कसा आहे व्हिडिओ बघत आहात ना तुम्ही. फक्त तुमचे 2 मिनिट घेणार आहे, अत्यंत महत्वाचे मित्रांनो तुमच्यासाठी माहिती आहे. बघा, हा युट्यूब चॅनलवरती म्हणजे आपल्या तुम्ही हा युट्यूब चॅनलवरती झाडीपट्टी मिनगिरी ऑफिशियल या चॅनलवरती हा व्हिडिओ बघत आहात, तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, लवकर सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बघा, आपल्या युट्यूब चॅनलवरती 50,000 म्हणजे 50K सबस्क्राईब झाल्यानंतर काही बक्षीस आहेत, ते तुमचा पण त्याच्यामध्ये नाव राहू शकते. पहिलं बक्षीस 1,000 रुपये, दुसरं 800 रुपये, तिसरं 500 रुपये. हे 3 बक्षीस आहेत. आणि 3 पेक्षा आणखी 10 एक्स्ट्रा बक्षीस आहेत. या 10 एक्स्ट्रा बक्षीसमध्ये काही पण मोठं किंवा कोणतीही एक वस्तू राहू शकते. 10 बक्षीस, हे 3 बक्षीस मिळणार, पण या जे 10 बक्षीस आहेत हे पण मिळू शकतात. म्हणून आताच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की ही जी अत्यंत महत्वाची जी संधी आहे ती तुमच्या हातातून चुकू नये. जेणेकरून असं होईल की समोर काही जणांना बक्षीस मिळाले तर तुम्ही म्हणाल आम्हाला का बरं नाही मिळाले. म्हणून आताच सांगतो, 3 आणि 10 एकूण 13 बक्षीस. 13 बक्षीस आहेत, एकूण 13 बक्षीस तुम्हाला पण मिळू शकतात. म्हणून आताच्या आता लवकर जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. तिथं हा व्हिडिओ बघता त्याच्या खाली सबस्क्राईबचं ऑप्शन आहे, तिथं जाऊन आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. लवकर मित्रांनो सबस्क्राईब करा. 50K 1000 सबस्क्राईब झाल्यानंतर तुम्हाला काही बक्षीस हे आपण जे सांगितले ते मिळणार आहेत. 50,000 सबस्क्रायबर व्हायला काही वेळ लागत नाही. तुमचा एक सबस्क्राईब 50,000 सबस्क्राईब पर्यंत पोहोचू शकते. म्हणून आता मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आमचं संपूर्ण मोटिवेशन आम्हाला मदत करते. म्हणून लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद. बघा व्हिडिओ आता. बैलांसाठी शुभेच्छा देतो की असेच पुन्हा पुन्हा पोट जिंकून घ्यावे. आणि जे सेवक लावले माझ्या पप्पांना ते शेठजी मोठे पप्पा आणि हुसेन मोठे पप्पा आणि माझे पप्पा यांनी सेवक लावला. बैलांची म्हणजे सेवा कशा पद्धतीने करत असता? पाणी पाजणे, पाणी पाजणे, चारा टाकणे, बैलाला स्वतः धुते. हो. हा, मग आणि असंही नाही, बैलही तो बिलकुल थांबूनच राहते. हो. आता पटाची बैल म्हटल्यानंतर थोडं हेच राहते, पण तिला पण काहीच नाही. तिला काहीच नाही एवढ्या छोटी असूनही माणसासाठी थोडं हे होईल. काही बैलात काही पटाच्या बैलात आमच्या सह ते आम्हाला मारत होते, पण जेव्हा हिनं आवाज दिला का ते बिलकुल थांबून बिलकुल जात शांत. होते. पण ती जवळ जाऊन सगळं व्यवस्था करत होती. हा फडणवीस आहे. सर परिचय द्या तुमचा. मी माधव फडणवीस, राहणार गुमगावचा. आजच्या जोडीबद्दल एवढंच सांगू शकतो, गेम खूप सुंदर झाला आणि दोन्ही जोड्या चांगल्या धावल्या, पण शेवटी जिंकणार तेच आहे जे सर्वात बेस्ट असेल आणि बेस्टचा विजय झाला. त्यामुळे धन्यवाद. कधीपासून छंद आहे तुम्हाला पटाचा? मी 5 वर्षापासून आहे, ग्रुप जोडलो आहे. त्यामुळे आणि आमच्या ग्रुपमध्ये नेहमी विनिंगचीच प्रथा आहे, त्यामुळे आम्ही त्यामुळे हा ग्रुप सगळ्यात बेस्ट ग्रुप ऑफ द पट मानला जातो आणि त्यामुळे मी यांच्याबरोबर जोडलो आहे. आणखी काय सांगाल पटाविषयी? छान छंद आहे आणि सगळे आपले, आणि हा पटाचं असं असते जेव्हा सर परिचय द्या. मी अजय चाफले, राहणार गुमगाव. आणि आजच्या ज्या विजयाचं जे श्रेय आहे आमचे हे जे बबलूभाऊ जयस्वाल, हुसेन भाऊ प्लस खुशाल भाऊ यांची ही जी मेहनत आहे, हे इतके मेहनत करतात. एक कधी रात्री पट्ट्या मारायला जातात, म्हणजे दिवस रात्र कालूपाटी यांनी ही जी टीम बनवली आहे, बबलू भैयांनी, हुसेन भाऊंनी ही जी टीम बनवली आहे, ही टीम ही एक खूप अप्रतिम आहे. यांच्या आजच्या ज्या विजयाचं जे श्रेय आहे ते पूर्ण आमच्या टीमला जातात. कोणकोणत्या शंकरपटामध्ये जात असतात? आम्ही सगळ्या पटामध्ये जातो, जसं भावळ झालं किंवा बाकीचे जे काही आहे, जितके काही पट असतील त्या सगळ्या पटामध्ये आम्ही जात आहे.
पण हे जे खुशाल भाऊ आणि हुसेन भाऊ आणि बबलू भैया जे आहे यांनी जी ही जी टीम बनवली आहे आणि कालू पाटील आमचे कालू पाटील भाऊ आहे. कालू पाटील मेन मेन हां, तर अशीच टीम ही सदैवी राहो अशी आमची इच्छा आहे. आणि असं असेल आम्ही कधीच हारू नाही येणाऱ्या याच्यात. आमचं विनिंग टीमच आहे, विनिंग टीम आहे. चला धन्यवाद धन्यवाद. परिचय द्या सर. मी कालू पाटील सुखारे मोठेगाव तहसील चिमूर जिल्हा चंद्रपूर. बैलांचा म्हणजे शंकरपटाचा छंद कधीपासून आहे? मला पहिली दुसरी पासूनच मी शेकडे वळत होतो. पहिलं आमचे आजोबा चालवत होते, त्याच्यानंतर आमच्या वडिलांना सेवक केलं, त्याच्यानंतर मी करत आहो. मी गेल्यावर कदाचित माझ्या ह्या मुलीही करू शकतात. आज हे मुलगी जी आहे, मी जर कुठं बाहेर गेलो तर ते बैल बी धुवू शकतात. तर सर पहिलेचा शंकरपट कसा होता? पहिलचा तोही चांगला होता, पण आताचा शंकरपट बहुत खराब झाला आहे. हे नूर आहे. अरे जिकाचा आहे, मेहनत करा, मेहनतीने पैसा कमवा, बैल बनवा, मेहनत घ्या, पैसा जिका. हे का नूर आहे? हा कायचा पण शंकरपट राहिला जे काहीच नाही राहिला. सुपर झिरोमध्ये आणून टाकलेत. आम्ही इमानदार लोकांचे आमचे गेम नाही लागत आहे याच्या नूर आहे पाहिजे असं. तर शंकरपटासाठी म्हणजे बैल तयार करण्यासाठी कशी मेहनत घेत असतात? आता मेहनत तर असं काही मेहनत नाही, ज्याची मेहनत त्याला विजय आहेस. मी माझ्या घरी जे आहेत, जो कुटुंब आहे माझा, सर्व आमच्या लेडीजपासून मुलीपासून सर्व बैलाला खाऊ वगैरे सर्व देतात, सोडतात, धुतात. तुमच्या टीम बद्दल सांगा. आता आमची टीम तर सर्व योग्य सिरियस आहे. आमची टीम जे बनली आहे हे पुढे अशीच राहिले पाहिजे. जोपर्यंत आमची टीम आहे, जोपर्यंत आमचे साहेब आहेत, भैयाजी आहेत, खुशाल भाऊ आहेत, जे पूर्ण जे टीम बनली आहे, असंच माझी अपेक्षा आहे का असंच टीम राहावं बा म्हणून. आणखी काय सांगाल आजचे जे पट बघायला आले होते पटप्रेमी त्यांना? पट आता कसं आहे, प्रत्येक कोण कोणाकोण खेळते त्याचा काही विषय नाही आहे. ज्याले पट्टे तो तिकडून खेळते. कधी माणसाले माणूस चाहते नाही बापा आम्ही या ग्रुपमध्ये खेळून पाहिजे, कोणी म्हणतात नाही आम्ही जिंकलून पाहिजे, कोणी पैसा जितते तर कोणी माणुसकी कमवते. आम्हाला फक्त माणुसकी, आम्ही पैसा नाही जितत, आम्हाला फक्त माणुसकी आहे. कोणकोणत्या शंकरपटामध्ये जात असतात? आता जिथं पट कमिटी आम्हाला मान देते का आम्हाला बोलवते का भैयाजी तुम्ही एक जोडा पाठवा, साहेबाला फोन करतात का तुम्ही कमिटी एक जोडा पाठवा, आम्ही तेथे जेथे मान देते तेथे आम्ही जातो. भलमर आम्ही जात नाही कुठंच. आम्हाला जे मान देते तेथे आम्ही जाणार. बैल म्हणजे आपल्या एक घरातील सदस्यासारखे असतात, तर त्या बैलांविषयी काय सांगाल? सदस्य म्हणजे बैल एक सदस्यच आहे ना माणसाचा. जो माणूस जसा आहे तसा बैल आहे. बैला जसा माणूस आहे त्याला सोड बांधणं सर्व आपल्यालाच करावं लागते माणसाला. पण जे मेहनत आहे ते मेहनत यशस्वी होतात. जे मेहनत आहे ते यशस्वी बिलकुल 100% होतात म्हणजे होतात. बैलांच्या मागे म्हणजे किती सराव करावा लागतो? सराव आता पूर्ण आमच्या जानेवारीपासून सीझन चालू होतात. जानेवारीपासून सराव चालू होते एकदम पटबंदीपर्यंत. आजच्या आनंदाबद्दल काय? आनंदाचा आता एवढा आनंद झाला का पुढचा शब्द आपल्याला बोलण्याचा चेस नाही आहे. एवढा आनंद आहे. तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आजची जे जोडी होती त्यांची आपण मुलाखत जाणून घेतली. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.